नमस्कार. तर मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज आहे हरतालिका. सो सकाळीच मी सगळी पूजा वगैरे आवरली. शिवलिंग पहिल्यांदा बनवला होता, ते पण श्रीलंकेमध्ये. सो मी तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडली येते. पटकन जय जय बाप्पा करा. नो नो, जय जय बाप्पा कर. मला असं छान साडी वगैरे घालून अशी पूजा करायची होती, बट राधामुळे ते काय शक्य झालं नाही. तिला मी झोपवलं कसं तरी, कारण की मी पूजा मांडतानाच तिने मला इतकं डिस्टर्ब केलं. ती सारखी सारखी मध्ये येत होती. शेवटी ती पण लहानच आहे, पण मी पूजा मांडली कशी तरी. आणि त्याच्यानंतर मी पटकन ड्रेस वगैरे घालून पूजा आवरली. मी आणि राधा आम्ही चाललो आता डेकोरेशनचं सामान घ्यायला. तुम्हाला दाखवते की मी काय काय घेणार आहे आणि डेकोरेशन कसं होणार आहे यावेळेसचं. हे बघा, हे बघा, म्हणजे मी व्हिडिओ शूट करते तोपर्यंत मॅडम आय डोंट नो की ती कशी खाली उतरली आणि खाली पॉन्डमध्ये पोचली. जी तुम्हाला क्यूट, छान, गोड, गोंडस राधा वाटते ना, बिहाइंड द सीन्स बघा तुम्ही. अशी मस्तीखोर आगाऊ झाली आहे ती एकदम. असं ओरडते माझ्यावर. हां, माझ्यावर असं ओरडतेस. मी आलोय पेटा मार्केटमध्ये. आता पहिले आपण कुठे चाललोय? गणपती बघायला. अच्छा, पहिले आम्ही चाललोय गणपती बघायला, त्याच्यानंतर मग बाकीचं डेकोरेशनचं सामान घेऊ. अच्छा, हे नवीन ओपन झालंय का? पहिले नव्हतं ना? सुंदर मूर्त आहे. हा एक चहा पण छान वाटतोय. मस्त वाटतोय हा. हाँ, ये अच्छा लग रहा है. बाकी सगळे बघून आलो, पण मग असं अट्रॅक्टिव्ह. पहिला आल्यावरती हाच बघितला मी तिकडे. तिकडे पण पाहिजे. 30,000 सांगितले, म्हणजे 13 सांगितले. आम्हाला ऐकवायला 30 म्हणलं. आम्ही डायरेक्ट नमस्कार केला, दुसरीकडे गेलो. आता दिसला तुला बाप्पा? आता दिसला? कोणता बाप्पा आवडला? हे नको, त्याच्यामध्ये काहीतरी असेल. हाँ, ये भी मस्त है. फायनल झालेला आहे आमचा डेकोरेशनचं सामान. काही खास असं भेटलं नाहीये, पण जे भेटलं ते आम्ही घेतलं थोडंसं. मग बाकीचं आमच्या घरात आहे ते शेल्स वगैरे, ते ठेवू साईडला. बाकी असं काही खास असं मखर वगैरे इकडे काही मिळत नाही. सो सिम्पल डेकोरेशन करायचं असं ठरवलं आम्ही. आता बघूया. एका दुकानात जाणं जे घालतो आपण गणपतीला ते विचारलं आहे, बट इथे त्यांना कळतच नाही आहे की त्याला काय म्हणतात असं. आणि त्यांना सांगणं इतकं डिफिकल्ट जातं आहे. ते आता आम्हाला एक एक काढून दाखवता येत आहे. कट्टू सकाळ. आता आम्ही सकाळी सकाळी उठलो, पटकन आंघोळ केली, फ्रेश झालो आणि आता आम्ही करतो आहे गणपतीचं डेकोरेशन. डेकोरेशन ॲक्च्युली डोक्यामध्ये माझ्या भरपूर आयडियाज होते, बट मला तसं काही मिळालं नाही जेव्हा आम्ही गेलो होतो पेटा मार्केटला. सो युग बोलला की आपण सिम्पल असं डेकोरेशन ठेवूया. लास्ट टाईम आम्ही असं मस्त मोर पीसचं डेकोरेशन केलेलं छान. रात्री आम्ही घरी आलो. घरी येते तर मला 9, 9:30 झाले. आल्यानंतर जेवण बनवलं, जेवण केलं आणि झोपलो. म्हटलं आता सकाळी उठूनच डेकोरेशन करूया लवकर. हे असं काहीसं आम्ही केलेलं आहे. आता हे आमचं देवघर आहे आणि इथे आम्ही गणपती बाप्पाला बसवणार. हे थोडंसं माळा वगैरे लावल्या आहेत मागे. यांच्या इथून टाक. ते 2 खेळ आहेत ना? हां, दोन ते 2 खेळ आहेत ना, 2 खेळांवरतून टाक ना. हां, एकच येऊ दे. हां, तसं पण चालेल. वाव, नाईस. छान वाटतंय. रात्री अजून खूप सुंदर दिसेल.
काही डेकोरेशन न करता पण छान दिसते त्या लाईटिंगमुळे. फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे. खूप कधीपासून गडबड चाललेली, कसं करायचं आहे काही कळतच नव्हतं. बट ठीक आहे, आम्ही सिम्पल असं डेकोरेशन केलेलं आहे, लायटिंग वगैरे लावलेली आहे आणि मी अशी छानशी तयार झालेली आहे. आणि राधाला पण रेडी केलं आहे. मी तुम्हाला दाखवते राधा कशी दिसते. कोण येणार आहे? कोण येणार आहे? काय चालू आहे तुझं? हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय बोल, हाय बोल. हॅलो. फक्त 2 मिनिटं बस, निघाला बेल्ट. म्हणजे तिला इतकं छान रेडी करून बेल्ट वगैरे लावून काहीच उपयोग नाहीये, कारण की ती काहीच राहू देत नाही. काय लावू? गाणं लावू? काय लावू सांग मला. घे. सो फायनली मोदक पण माझे रेडी झालेले आहेत. ॲक्च्युली मला उकडीचे मोदक जमत नाही, म्हणजे मी कधी ट्राय नाही केले आहेत. बट माझा विचार चालू आहे की यावेळेसच्या गणपतीला शेवटच्या दिवशी आपण ट्राय करूया. म्हणजे मी ट्राय करेल नक्की. आता सध्या पुरतं तर मी 11 मोदक केले आहेत, जे आपले नॉर्मल पिठी साखर आणि ओल्या खोबऱ्याचे असे मोदक केलेले आहेत. सो मोदक झालेत रेडी. आता फक्त बाप्पा बसवायचं बाकी आहे.